वर्ल्ड हेरिटेज रद्द झालंच पाहिजे, वर्ल्ड हेरिटेज रद्द झालंच पाहिजे। शिवाजी महाराज की जय भवानी, शिवाजी महाराज की जय भवानी, शिवाजी। पन्हाळगडला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विनय कोरे यांनी केली। या निर्णयामुळे पन्हाळगडावरील ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन होईल, मात्र स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केलाय। 6/2/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची सभा पन्हाळगडावरती झाली। त्या सभेच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक वाक्य वापरलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा गड अस्तित्वात होता तसाच गड पर्यटकांच्यासाठी सुपूर्द केला जाईल। या अनुषंगानं जे आत्ता 2024ला अमेंडमेंट झालेले आहेत किंवा कायद्यामध्ये जे केंद्र शासनाच्या आर्किओलॉजीच्या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत त्याचा जर विचार केला तर कुठल्याही घराची 100 मीटरच्या बांधकाम करण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी परवानगी नाकारलेली आहे। त्या अनुषंगानं जर विचार केला तर पन्हाळ्याचं अस्तित्व, इथल्या लोकांचे जे राहण्याचा जो प्रश्न आहे हा फार मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर येणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व पन्हाळकरवासियांनी आज रोजी मीटिंग घेऊन ह्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये जो पन्हाळा समाविष्ट होणार आहे ह्याच्या तीव्र स्वरूपात विरोध केलेला आहे। केंद्र शासनाने किंवा राज्य शासनानं पन्हाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेजमध्ये ऐतिहासिक जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिकांचं एकत्र मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे। इथं जवळ 80-70 वर्षापूर्वी इथं नगरपालिका स्थापन झालेली आहे। इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे। इथं जवळ 3,500 इतकी लोकसंख्या आहे। पण हा किल्ला जर का जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालय सुद्धा हलवले जातील। या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत। वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत त्या आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसा स्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे। या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळ्याचा समावेश करू देणार नाही। गडावर अनेक वर्षापासून स्थायिक असलेल्या नागरिकांना यामुळे आपली घरे आणि व्यवसाय गमवावे लागतील अशी भीती आता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात पन्हाळ्यात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। बैठकीत स्थानिक नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, माजी उपनगराध्यक्ष आसिफ मोकाशी, चेतन भोसले, माजी नगरसेवक सुनील हवळ, जमीर गार्दी, रवींद्र तोरसे, जीवन पाटील, सतीश भोसले आणि अख्तर मुल्ला यांच्यासह अनेक नागरिकांनी यावर आपली भूमिका मांडली। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाबाज मुजावर, पन्हाळा। पन्हाळगडावरील सर्व नागरिकांच्या वतीनं आज एक महत्त्वाची मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगमध्ये असं ठरण्यात आलं आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट नॉमिनेशनमध्ये पन्हाळ्यात गेलेला आहे तर त्याला आमचा गाववाल्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये 11 किल्ल्यामध्ये वस्ती नाही, एकच किल्ला पन्हाळगड असा आहे की तिथं अंदाजे 300-400 वर्षापूर्वीपासूनची वस्ती आहे आणि इथं वस्ती असल्यामुळं हा किल्ला त्यातून वगळून अन्य ठिकाणी कोणताही महाराष्ट्रातील किल्ला घेतला तर चालेल आणि गाववाल्यांचा आमचा वर्ल्ड हेरिटेजला विरोध राहील। वर्ल्ड हेरिटेज रद्द झालंच पाहिजे, वर्ल्ड हेरिटेज रद्द झालंच पाहिजे। शिवाजी महाराज की जय भवानी, शिवाजी महाराज की जय भवानी, शिवाजी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।